सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांना भेटीची कल्पना नव्हती, सूत्रांची माहिती. भेटीनंतर तटकरे यांनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवार यांना सांगितल्याची सूत्रांची माहिती. तटकरे आणि पटेल मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही. कामानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेटी होत असतात. दोन्ही नेत्यांच्या भेटीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. डिलिमिटेशन संदर्भात सर्वांच्या वेगवेगळ्या भूमिका. सर्व राज्यात 50% जागा वाढल्यास विचार करू. सर्वांशी चर्चा झाली पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट. मतदारसंघ फेररचना विधेयकात सुधारणा झाल्यास विचार करू. विरोधकांना मान्य असेल असा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू. डिलिमिटेशन विधेयकावर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. रामरक्षा पठण कार्यक्रमाचं संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण. फडणवीसांनी 18 जुलैच्या रामरक्षा पठणात सहभागी व्हावं. मुख्यमंत्री म्हणून नाही तर रामभक्त म्हणून फडणवीसांनी यावं, राऊत यांचं वक्तव्य. गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? संजय राऊत यांचा सवाल. राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात. राम मंदिर दान चोरीवरून संजय राऊत यांची टीका. महायुतीत सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी मिळाला फ्लॅट. सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिर यांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर. जनता शिंदेंच्या पाठीशी. त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही. भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही. मुनगंटीवार यांचं भाष्य. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण. वांगचुक यांची काळजी घेणं खूप आवश्यक. डॉक्टर नितीन दिघे यांची माहिती. सरकारी रामाची तिजोरी लुटताना बघू शकते तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांची सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस. वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटते. राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल. सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही. वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस. अंजली दमानिया यांची सरकारवर टीका. गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार. संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना. नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याच्या तक्रारी. कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात. गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी लागणार. कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफ यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज. अजित पवारांचा एकाच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना. बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचे आदेश. सूत्रांची माहिती. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं बीएमसी आयुक्तांना पत्र. चेंबूरमधील कोसळलेल्या झाडाचं प्री रिस्क असेसमेंट झालं होतं का? चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित. चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार? सामना अग्रलेखातून महापौर रितू तावडे आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांना सवाल. महापौर रितू तावडे दुर्घटनेतील चिमुरड्याच्या नावानं नक्राश्रू ढाळतायत. सामनातून हल्लाबोल. आरपीआय आठवले गटाच्या अंतर्गत वादामुळे नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पक्षश्रेष्ठींचा मोठा निर्णय. लवकरच निवडणूक घेऊन नवी कार्यकारिणी जाहीर होणार.